नमस्कार मित्रांनो. तर कांद्याचं मार्केट कमी कमी होत चाललं आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी लागवडी केल्या त्यांचं ह्यामध्ये नुकसान होत चाललेलं आहे. कारण कांद्याचं मार्केट कमी कमी होत चाललेलं आहे. कारण आज 7 मे आहे. तर आजचं मार्केट गेलेलं आहे की 800 ते 1100 रुपयाचा सरासरी दर भेटलेला आहे. आणि सोलापूर मार्केट तर सरासरी 700 रुपये प्रमाणच गेलेलं आहे. त्यामुळे कांद्याच्या ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी लागवड केल्या त्यांचा भरपूर तोटा यामध्ये झालेला आहे. तर बरेच शेतकरी चाळीमध्ये कांदे ठेवत आहेत, काय करतायत. पण चालूला जे शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पन्न घेतलेले होते त्यांचं ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. कारण ह्यामध्ये खर्च शेतकऱ्यांना निघत नाही. आणि सरकारने या गोष्टीवर काहीतरी ध्यान दिलं पाहिजे, का FRP वगैरे काहीतरी जाहीर केली पाहिजे. आणि दुसरी बातमी म्हणजे पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे. तापमानात घट झालेली आहे. मध्य मराठवाड्यामध्ये तर वादळी पाऊस गारपिटीची शक्यता दिलेली आहे. ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे आपल्या हवामान खात्याने. तसेच उर्वरित जो भाग आहे सोलापूर असू द्या, बरं इतर कोणता बी पश्चिम महाराष्ट्र असू द्या, त्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे हवामान विभागाने. तर तसेच जो महाराष्ट्रातला काही जिल्हे काही भाग आहे त्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे. आणि जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे जोरदार वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, सांगली, धुळे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि जे आपली काही पिके असली, कांदा किंवा इतर काही कडधान्य वगैरे सगळे आपली त्याची व्यवस्था नीट लावून त्याची झाकूनवर ठेवायचं, कधी पाऊस येऊ शकतो. ज्या ठळक बातम्या संपलेल्या आहेत. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. रोज